फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मग कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? मग आज काय चाललंय तुमच्याकडे? पाऊस आहे का? आमच्याकडं खूप पाऊस आहे आणि आज मी माझ्या पोरांसाठी बनवत आहे. असे गावा ठिकाणीच भेटतात. मग तुम्हाला ॲक्च्युली मला कॅमेरा धरायला कोण नाही हो ना तर दाखवायला. हे बघा, हे बनवत आहे मी आज माझ्या पोरांसाठी चीक. आता तुम्ही म्हणताल चीक कसं असतं? तर चीक असतो म्हशीचं किंवा गाईचं, जेव्हा म्हणजे गायींचं हे होतं, बाळ होतो तेव्हा ते वासरू होतं किंवा काय होतो तेव्हा भेटतं. पण कसं होतं की आपल्या घरी गाई आणि म्हशी तर काही नाही आहे, पण आपल्या इथं एक बाईट डेअरी आहे, तिथं चीक भेटतो. त्यांच्याकडे असं म्हणजे असतातच, कारण जे माणसं कामाला जातात त्यांच्याकडे काही सोयी नसते, मग त्यांच्यासाठी ते तिथं विकत भेटतो. तर मी काल येताना वाईवरनं घेऊन आले आणि म्हणलं आज चला आज पोरांना काहीतरी गोड बनवावं. आणि बाकी तुमचं काय चाललंय? आणि मी मध्ये बघा केळ्यांचा तुम्हाला मी दाखवलेला की आमच्याकडे बघा केळ्यांचा, आमच्या घरच्या केळ्यांचा किती मोठा गड आहे. तर तुम्हाला केळी दिसतच असतील. आता इथं सगळ्या केळी माझ्या पिकलेल्या आहेत, हे बघा. हां, आता ते काय आपण केमिकलमध्ये पिकवलेले नाही आहेत, ते आपले ऑर्गॅनिकच आहे. तर ते आम्ही घरांसाठी किंवा आता इथं शेजारी पाजारी मी सकाळपासून दिले, कारण आज गुरुवार आहे ना, तर सगळ्यांचा उपास असेल, विकतच दिले 60 रुपये डझननं. तर घेतले भरपूर जणांनी, कारण घरचे केळी सहजासहजी भेटत नाहीत लोकांना, आणि बाहेर जी केळी असतात ते केमिकलचे असतात आणि केमिकलमध्येच पिकवलेले असतात. पण आपले घरचे केळी खूपच गोड आहे, कारण एवढे गोड लागतात आहे ना की काय बोलायलाच नको, खूपच गोड लागतात आहे. बाकी तुमचं काय चाललंय? आज तुमचं गटरी अमावस्या आज असल, कालच झाला असणार आहे सगळ्यांचा. आज गुरुवार असल्यामुळे कोण वशाट बनवत नसणार आहे, पण आहे काहीतरी. चाल मग चीक झाल्यावर तुम्हाला नक्की फोटो दाखवेन मी कसं बनवलं आणि काय बनवलं. तुम्ही कसं बनवता ते मला पण सांगा. आता मी बनवते माझ्या पद्धतीनं, पण तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा. आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा. म्हणजे कोणी नवीन असेल व्हिडिओमध्ये तर त्याने सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद, थँक्यू.